जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर ती तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आयोजित स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याने देशाच्या पश्चिम विभागात प्रथम क्रमांक पटकावला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे सातारा या जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. मित्रांनो, स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत केंद्रीय समितीद्वारे विविध निकषांच्या आधारावर ही तपासणी करण्यात आली, ज्यात पश्चिम विभागात सातारा, तर मध्य विभागात वाराणसी, पूर्व विभागात भागलपूर, उत्तर विभागात रोहतक, ईशान्य विभागात चुमोकेदिमा, तर दक्षिण विभागात करीमनगर हे जिल्हे पहिल्या क्रमांकावर आहेत. आपल्याला या विभागावर माहितीमध्ये पक्क लक्षात ठेवायचं आहे की पश्चिम विभागात आपलं सातारा पहिल्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. आता हा प्रश्न पहा. हा एक मल्टीलायनर प्रश्न आहे. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयात 5 न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली. त्या संबंधितच विधाने येथे आपल्याला अभ्यासायची आहेत. पहिलं विधान पहा. या नवीन नियुक्त्यांमुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या 37 झाली आहे. मित्रांनो, याआधी आपण पाहिलं होतं की आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 करण्यात आली आहे. यात सरन्यायाधीशांचा देखील समावेश आहे व अलीकडेच या 5 न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे ही संख्या 37 वर पोहोचली आहे. यामुळे पहिलं विधान बरोबर ठरतं. दुसरं विधान पहा. वरिष्ठ वकील व्यंकिता सुब्रमण्य मोहना या थेट वकील क्षेत्रातून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनणाऱ्या देशाच्या इतिहासातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. हेच विधान चुकीचं आहे, कारण थेट वकील क्षेत्रातून त्या या पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला नसून दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. शेवटचं विधान पहा. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश बनणारे न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. शेवटचं विधान सुद्धा बरोबर आहे. यात पर्याय पाहिले तर यात आपल्याला अयोग्य विधान ओळखायचं आहे व बी हे एकच अयोग्य विधान असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, या न्यूजवर आधारित आपल्याला असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की थेट वकिली क्षेत्रातून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनणाऱ्या देशाच्या इतिहासातील दुसऱ्या महिला कोण ठरल्यात? तर व्यंकिता सुब्रमण्य मोहना या आता थेट वकील क्षेत्रातून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनणाऱ्या दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. बरं, अशी नियुक्ती मिळवणाऱ्या पहिल्या महिला कोण होत्या? तर इंदू मल्होत्रा अशी नियुक्ती मिळवणाऱ्या पहिल्या महिला होत्या. आणि आता सर्वोच्च न्यायालयाच्या 76 वर्षांच्या इतिहासात व्यंकिता सुब्रमण्य मोहना न्यायाधीश बनणाऱ्या 12व्या महिला ठरल्या आहेत. त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांनी भारतीय लष्करातील महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन मिळवून देण्याच्या ऐतिहासिक खटल्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अलीकडे जे न्यायाधीश नियुक्त झालेत त्यांच्याविषयी सुद्धा माहिती पहा. न्यायमूर्ती शील नागू हे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. न्यायमूर्ती चंद्रशेखर विषयी आपण माहिती पाहिलीच आहे. न्यायमूर्ती संजीव सचदेवा हे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. न्यायमूर्ती अरुण पल्ली हे जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते व त्यांची सुद्धा आता सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता हा प्रश्न पहा. IPLच्या 19व्या आवृत्तीचं विजेतेपद RCBने पटकावले, तर या संघाचे कर्णधार कोण होते? मित्रांनो, अशा प्रश्नामध्ये कन्फ्युजन होण्याची शक्यता असते, कारण आपल्याला हे तर माहीत आहे की RCBचे स्टार खेळाडू हे विराट कोहली आहेत आणि आपल्याला असं देखील वाटू शकतं की तेच या संघाचे कर्णधार होते. अशी आपली फसगत होऊ शकते, त्यासाठीच हा प्रश्न विचारण्यात आलाय. तर नोट करून घ्या. RCBचे यंदाच्या हंगामाचे कर्णधार हे रजत पाटीदार होते. त्यांच्याच नेतृत्वाखाली RCBने आता या IPLच्या 19व्या आवृत्तीचं विजेतेपद पटकावलं आहे. RCB म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने अंतिम सामन्यात कोणत्या संघाला हरून हे विजेतेपद पटकावलं? तर गुजरात टायटन्सना हरून RCBने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. बरं, अंतिम सामना कुठे खेळवण्यात आला? तर अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा अंतिम सामना खेळवण्यात आला होता. म्हणजेच गुजरातमध्ये जाऊन RCBने गुजरात संघाला हरवत या स्पर्धेचं विजेतेपद दुसऱ्यांदा पटकावलं आहे. व विशेष बाब म्हणजे सलग विजेतेपद राखणारा RCB हा आता तिसरा संघ ठरला.
याआधी चेन्नई सुपर किंग्स व मुंबई इंडियन्सने असे सलग विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर अशी कामगिरी करणारा RCB तिसरा संघ आहे. या अंतिम सामन्यात सामनावीराने कोणाला सन्मानित करण्यात आलं, तर विराट कोहली यांना फायनलमध्ये सामनावीर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. IPLच्या या हंगामात विजेत्या संघाला किती रोख रक्कम देण्यात आली, तर विजेत्या संघाला 20 कोटी तर उपविजेत्या संघाला 13 कोटी देण्यात आले आहेत. आणि मित्रांनो, यंदाच्या हंगामात वैभव सूर्यवंशी यांचं नाव खूप गाजलं होतं. त्यांनी या स्पर्धेत एकूण 5 पुरस्कार देखील पटकावले आहेत. ऑरेंज कॅप तर त्यांच्याजवळच असून त्यांनी या स्पर्धेत 776 धावासह ही ऑरेंज कॅप पटकावली. ऑरेंज कॅप कोणाला देण्यात येते, तर हंगामात सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूला ही ऑरेंज कॅप देण्यात येते व यंदाची कॅप ही वैभव सूर्यवंशी यांनी पटकावली. यासच हंगामातील सर्वाधिक मौल्यवान खेळाडू, हंगामातील सुपर स्ट्रायकर व उदयोन्मुख खेळाडू हा पुरस्कार सुद्धा वैभव सूर्यवंशी यांनाच मिळाला आहे. पर यंदाच्या हंगामात पर्पल कॅप कोणी पटकावली, तर गुजरात टायटन्सच्या रबाडा यांनी या स्पर्धेत पर्पल कॅप पटकावली आहे. ही कॅप कोणाला देण्यात येते, तर सर्वाधिक बळी घेणाऱ्या बॉलरला ही कॅप देण्यात येते व रबाडा यांनी या स्पर्धेत एकूण 28 बळी मिळवत ही कॅप पटकावली. हंगामातील सर्वोत्तम झेल या पुरस्काराने मनीष पांडे यांना सन्मानित करण्यात आलं. आता हा प्रश्न पहा, भारत ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार कधीपासून अंमलात आला? मित्रांनो, भारत ओमान यांच्यातील आता हा सर्वसमावेश आर्थिक भागीदारी करार 1 जूनपासून अंमलात आला आहे. हा करार कधी करण्यात आला होता, तर हा करार मस्कत येथे 18 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आला होता व याची अंमलबजावणी ही 1 जूनपासून सुरू झाली आहे. आणि अमेरिकेनंतर ओमानसोबत सर्वसमावेशक द्विपक्षीय व्यापार करार करणारा भारत हा जगातील केवळ दुसरा देश ठरला आहे. या कराराचा भारताला काय फायदा होईल, तर भारतातील 99.38% वस्तूंना 100% शुल्कमुक्त प्रवेश मिळणार आहे व पहिल्याच दिवसापासून ओमानमधील 98.08% टॅरिफ लाईन्सवर असणारे आयात शुल्क पूर्णपणे शून्य देखील झाले आहे. भारताकडून ओमानला होणाऱ्या खनिजे, रसायने, कापड, यंत्रसामग्री आणि प्लास्टिक उत्पादनांच्या निर्यातीला मोठी चालना मिळेल व ओमानने आंतर कॉर्पोरेट बदलांची मर्यादा ही 20% 50% इतकी केली आहे. मित्रांनो, मोदी सरकारच्या कार्यकाळात लागू झालेला हा 5वा प्रमुख मुक्त व्यापार करार आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो, ULI म्हणजे काय? असे प्रश्न आयोगाच्या आवडीचे प्रश्न आहेत, तर नोट करून घ्या. ULI म्हणजे युनिफाईड लँडिंग इंटरफेस असे याचं पूर्ण स्वरूप आहे. मित्रांनो, UPIच्या धर्तीवर हे ULI सुरू करण्यात आला असून आपल्याला असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की ULI भारतात कोणत्या संस्थेद्वारे विकसित आणि सुरू करण्यात आले, तर हे ULI RBIद्वारे सुरू करण्यात आलं व याचा उद्देश काय, तर ग्रामीण आणि MSME कर्जदारांना जलद व सुलभ कर्ज पुरवठा करणे हे या ULIचं उद्दिष्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, अलीकडेच सुमन कल्याणपूर यांचं निधन झालं आहे आणि या प्रश्नात आपल्याला काय विचारले, तर सुमन कल्याणपूर यांना भारत सरकारकडून कोणत्या वर्षी पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 2023 साली त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्याविषयी अधिक माहिती सांगायची झाली तर त्यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी बांगलादेशातील तत्कालीन पूर्व बंगालमधील ढाका या शहरात झाला होता व त्या एक पार्श्वगायिका होत्या. त्यांनी 11 भाषांमध्ये जवळपास 3000हून अधिक गाणी गायली होती व वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी मंगू चित्रपटातून त्यांनी पार्श्वगायिका म्हणून सुरुवात केली होती. आता ही नियुक्ती पहा. अलीकडेच DRDO अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपविण्यात आला, तर आता DRDOच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार हा राजेश कुमार सिंह यांच्याकडे देण्यात आला आहे. राजेश कुमार सिंह हे सध्या भारताचे संरक्षण सचिव म्हणून कार्यरत आहेत व आता ते DRDOचे अध्यक्ष म्हणून देखील कार्य करत आहेत. बरं, याआधी DRDOचे अध्यक्ष कोण होते, तर डॉक्टर समीर वी कामत हे अध्यक्ष होते. ते 31 मे रोजी निवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं व यासाठी राजेश कुमार सिंह यांच्याकडे याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. DRDO विषयी सांगायचं झालं तर DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. याची स्थापना 1958 मध्ये करण्यात आली होती. याचं मुख्यालय दिल्ली येथे असून याचं बोधवाक्य काय, तर बलस्य मूलम विज्ञानम असं DRDOचं बोधवाक्य आहे. आता ही नियुक्ती पहा. अंदमान आणि निकोबार कमांडचे 20वे कमांडर इन चीफ कोण बनले आहेत, तर आता अंदमान आणि निकोबार कमांडचे 20वे कमांडर इन चीफ
हे विनीत मॅकॉर्टी बनले आहेत. व्हाईस ॲडमिरल विनीत मॅकॉर्टी यांनी 1 जूनपासून हा पदभार स्वीकारला आहे. यासच नौदलाच्या पश्चिम विभागाच्या प्रमुखपदी संजय वात्सेयन यांची नियुक्ती करण्यात आली. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या झाल्या आहेत, त्या आपण एकदा रिवाईज करून घेऊया. नौदलाचे 48वे उपप्रमुख हे अजय कोचर बनले आहेत. UIDIचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय, भारताचे तिसरे CDS NS राजा सुब्रमण्यी, भारताचे नवे नौदल प्रमुख कृष्ण स्वामीनाथन हे कितवे नौदल प्रमुख आहेत, तर हे भारताचे 27वे नौदल प्रमुख आहेत. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे नवीन अध्यक्ष शशी शेखर वेंपती, प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी, तर दिल्ली मेट्रो इंटरनॅशनलचे पहिले CEO हे संजय जमवार बनले आहेत. पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्यात सरड्याची नवीन प्रजाती मेसालिना बिश्नोई सापडली आहे? तर ही जी मेसालिना बिश्नोई आहे ही सरड्याची प्रजाती राजस्थान या राज्यात सापडली. भारतामध्ये मेसालिना वंशाची पाल अधिकृतपणे सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. मेसालिना बिश्नोई ही पाल राजस्थानमध्ये आढळली आणि या पालीला बिश्नोई हे नाव बिश्नोई समुदायाच्या सन्मानार्थ देण्यात आलं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक सायकल दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक सायकल दिन आहे हा दरवर्षी 3 जून रोजी साजरा केला जातो व हा दिवस पहिल्यांदा 2018 मध्ये साजरा करण्यात आला होता. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारताच्या पहिल्या स्वदेशी सुपर प्रेशर बलून मोहिमेचं नाव काय? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच मिशन साना असे या मोहिमेचं नाव होतं. व अलीकडेच मिशन साना अंतर्गत आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथून हा बलून यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला आहे. याची निर्मिती कोणी केली असं जर विचारलं तर रेड बलून एरोस्पेस या अवकाश स्टार्टअप्सने हा बलून विकसित केला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. खाजगी गुंतवणुकीतून देशातील पहिला एकीकृत शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प कोठे साकारला जात आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.